नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कलिंगड पीक हे व्हायरसग्रस्त झाल्यानंतर आपल्या फळांवर चित्रेपांडे ठिपके येत असतात आणि अशापासून आपला पूर्ण प्लॉट हा खराब होऊन जातो. फळं ही चित्रेपांडे ठिपके आल्यानंतर फळं कडक होतात आणि ती पूर्ण फाटून जातात. त्याच्यामुळं आपल्याला याच्यावर अचूक नियंत्रण जर भेटलं नाही तर आपला पूर्ण प्लॉट हा नुकसानमध्ये जातो. कुठल्याही प्रश्नावर मित्रांनो उत्तरे असल्याचे लक्षात ठेवा. निसर्ग आपल्याला प्रश्न विचारत असतो आणि त्याचं आपण अचूक उत्तर शोधलं नाही तर आपल्या शेती पिकातून आपलं 100% नुकसान होणं हे तय आहे. त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला देणार आहे ती एकदम ब्रँड आहे आणि तुमच्या पिकामध्ये गोंड्या व्हायरसमुळे जर तुमची फळं चित्रीपांडी होत असतील तर ती रिपेअर तुम्ही करू शकता. मी स्वतः माझ्या पिकामध्ये त्याचा प्रयोग करून फळं ही पूर्ण चांगल्या पद्धतीनं निरोगी फळं होतात. मी माझ्या पिकामध्ये त्याचा वापर केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याची माहिती देतो. आपल्या कलिंगडची फळं ही अशा पद्धतीने पूर्ण निरोगी असली पाहिजेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने माझी फळं आहेत आणि फळं ही पूर्ण निरोगी असली तरच ती व्यापारी त्याला घेतो आणि आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळतो. या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती देणार आहे ती तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही डिस्प्लेवर बघू शकता या अशा पद्धतीनं आपल्या फळांच्या याच्यावर चित्रेबांडे ठिपके येत असतात आणि हे ठिपके येण्याचं कारण तुम्हाला सांगतो. आपल्या पिकामध्ये स्टार्टिंगला मर रोग हा तयार होतो. मर रोग तुम्ही 100% नियंत्रण केलं नसेल तर माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे, तुम्ही तो बघून तुमचा मर रोग 100% कंट्रोल करा. त्याच्यानंतर येलो मोजेक करपा हा रोग नियंत्रण करायचा असतो. तुम्ही रोग नियंत्रण करण्याच्या बरोबर स्टेपमध्येच नियंत्रण केलं तर तुमच्या पिकामध्ये एक रोगसुद्धा येणार नाही. मर रोग हा 100% 30 दिवसांच्या वेळी त्याचा उपाय करायचा आहे. 35 दिवसांच्या वेळी करपा हा नियंत्रण करायचा आहे. तेव्हाच तुमच्या पिकामधून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकतं आहे. आणि तुमचं 60-65 दिवसांत झाल्यानंतर वेळेवर तुमची सेटिंग नाही झाली तर तुम्ही जे डिस्प्लेवर फळ बघितलं आहे तशा पद्धतीनं तुमच्या पिकामध्ये फळांना गोंड्या व्हायरस येतो आणि त्याच्यामुळे फळंही पूर्ण कडक होतात. हे बघू शकता हे झिंकर आहे आणि याच्यामध्ये 39.5% झिंक ऑक्साईड हे आहे आणि हे आपल्या पिकामध्ये दुय्यम अन्नद्रव्याचं काम करतं आहे. आणि हे बघू शकता हे ॲग्रोमीन आहे आणि हे ॲग्रोमीन याच्यामध्ये सुद्धा दुय्यम अन्नद्रव्य असणारी आपल्या कलिंगड पिकाला लागणारी दुय्यम अन्नद्रव्य असणारी 5-6 प्रकारचे घटक आहेत. आयर्न आहे, बोरॉन आहे, झिंक आहे, कॉपर आहे. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये 5-6 प्रकारची न्यूट्रिएंट आहेत आणि ते आपल्या रोपांना फार गरजेचे आहेत. त्याच्या जोडीला तुम्हाला हे बायोझाईम हे टॉनिक घ्यायचं आहे आणि या औषधांचा वापर करण्यासाठी 15 लिटर पाण्यामध्ये हे झिंकर आहे ते तुम्ही 10 ml घ्यायचं आहे. 15 लिटर पाण्यामध्ये 10 ml झिंकर घ्यायचं आहे. त्याच्या जोडीला ॲग्रोमीन आहे, ते ॲग्रोमीन तुम्ही 15 लिटर पाण्यामध्ये 20 ml घ्यायचं आहे आणि त्याच्या जोडीला तुम्ही 35 ते 40 ml टॉनिक घ्या आणि 15 लिटर पाण्यामध्ये त्याचं द्रावण बनवून तुम्ही तुमच्या पिकामध्ये त्याची चांगल्या पद्धतीने फवारणी करा. तुम्हाला 4थ्या त्या 5व्या दिवशी 3ऱ्या दिवशी तुम्हाला याचं रिझल्ट दिसायला लागतील की तुमची फळंही रिपेअर होताना दिसतील. आता तुम्हाला मी ठिबकद्वारे या औषधांचा वापर कसा करू शकता त्याची माहिती देतो. या औषधांचा वापर करण्यासाठी ठिबकद्वारे वापर करण्यासाठी तुम्ही तुमचा हे बघू शकता हे माझं ठिबक आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पूर्ण प्लॉटला 1-1.5 तास पाणी देऊन घ्या. तुमचा प्लॉट पूर्ण आले जे बनवलेत मी 1.25 फुटावर आलं बनवलं आहे, त्याच्यामध्ये शेणखत वगैरे टाकून ते बनवलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाणी देऊन घ्या. तुमच्या आल्याला पूर्ण पाणी हे गेलं पाहिजे आणि पाणी गेल्यानंतर तुम्ही ड्रीपद्वारे सोडण्यासाठी 10 ते 12,000 रोपांसाठी याचा वापर करायचा आहे. तुम्हाला 200 लिटर पाण्यामध्ये पाव लिटर झिंकर हे औषध घ्यायचं आहे आणि त्याच्या जोडीला अर्धा लिटर ॲग्रोमीन हे घ्यायचं आहे आणि त्याच्या जोडीला टॉनिक बायोझाईम हे 1 लिटर घ्यायचं आहे आणि 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही अगोदर पूर्ण 1-1.5 तास प्लॉटला पाणी देऊन घ्या.
तुम्ही जे 200 लिटर पाण्यामध्ये जे द्रावण बनवलं आहे ते तुम्ही पूर्ण तुमच्या प्लॉटला ठिबकद्वारे देऊन घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला तिसऱ्या त्या चौथ्या दिवशी तुमच्या फळांवरचे ठिपके कमी होताना दिसतील. या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती एकदम ब्रँड आहे आणि तुम्ही या पद्धतीनं वापर करा. तुम्हाला तुमच्या पिकामध्ये तुमची फळंही चांगल्या पद्धतीनं सुदृढ होताना दिसतील. कारण लक्षात ठेवा, ज्यावेळेस गोंड्या व्हायरस रोग येतो, करपा मर रोग येतो, त्यावेळेस आपली रोपंही कमजोर पडतात आणि त्याच्यामुळं आपल्या कलिंगडची जी वेल असतात त्या फळांना चांगली जीवनसत्व जी जीवनसत्व पाहिजे ती देत नाही आणि त्या जीवनसत्वाच्या कमजोरीमुळं त्या फळांवर चित्रे पांढरे ठिपके येत असतात आणि तुम्ही हे पाण्याद्वारे त्यांची पूर्तता केल्यानंतर रोपाला ज्या कलिंगड फळाला जी जीवनसत्व पाहिजे ती मिळतात आणि फळ हे चांगलं सुदृढ होतं आहे आणि फळही फाटत नाही. त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये जी मी माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.